महाराष्ट्र कोल्हापूर मी माझ्या गावी एक फार्म हाऊस कन्सेप्ट सेम जे आहे ना विंटेज होम असावं ह्या पद्धतीने मी प्लॅन करत होतो आणि त्यासाठी डिझाईन वेगवेगळी मी शोधत होतो. ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर माझे कंप्लीट झालेले होते त्यानंतर मला सिलिंगचा ऑप्शन्स हा मी बऱ्याच ठिकाणी मी ऑप्शन चेक केले. डिझाईन दाखवलं. ज्यावेळी डिझाईन दाखवल्यानंतर मी इतका इम्प्रेस झालो बिकॉज ऑफ ते दिसते वेळी इतकं लुक्रेटिव्ह आहे. वुडन बेस दिसतो. त्यानंतर जो पोर्च दिसतो तो पोर्चची जी काय पॉझिटिव्हिटी आहे हे प्रोडक्ट ज्यावेळी फायनल केले तर त्यावेळी मी त्यांना प्रत्येक क्वेश्चन जे ते केले की माझ्या इथे रेनी सीझन आहे, रेनफॉल भरपूर आहे, बॅक्टेरिया तिथे होता कामा नये, त्यानंतर व्हाईस जो येता कामा नाहीये, त्यानंतर हीट सुद्धा त्या जनरेट होता कामा नये. तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांनी मला सांगितले की हो हे होतं. आणि ज्यावेळी मी हे वापरलं, ज्या दिवसापासून मी याचं युटिलायझेशन करतो तर मला हे उत्कृष्ट प्रोडक्ट वाटतं. हे प्रोडक्ट जस्ट लाईक सिलिंगची कुठलीही बाकीची तुम्ही प्रोडक्ट कम्पेअर करा त्या लेवलचे नाही आहेत. हे डिफरंट आहे प्रोडक्ट, हे युनिक आहे. आणि असं मला वाटतंय की प्रत्येकानं हे प्रोडक्ट जर तुमचं नवीन कन्स्ट्रक्शन असेल, हॉल असेल, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं लिव्हिंग रूम असेल तर ही इतकी उत्कृष्ट दिसते. नमस्कार, मी सागर जोगले, महाराष्ट्र कोल्हापूर आणि माझं नेटिव्ह प्लेस आहे राधानगरी. माझं प्रोफेशन आहे, मी फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून काम करतो. मी माझ्या गावी एक फार्म हाऊस कन्सेप्ट म्हणजे माझं जुनं घर होतंच पण त्याबरोबर सेम जे आहे ना विंटेज होम असावं ह्या पद्धतीने मी प्लॅन करत होतो आणि त्यासाठी डिझाईन वेगवेगळी मी शोधत होतो. ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर माझे कंप्लीट झालेले होते त्यानंतर मला सिलिंगचा ऑप्शन्स हा मी बऱ्याच ठिकाणी मी ऑप्शन चेक केले आणि त्या पद्धतीने मला कुठलाही ऑप्शन हा आवडला नव्हता. कंपॅरेटिव्हली बऱ्याच मी सुरुवातीला वुडन बेस साठी पण प्रयत्न केला पण बिकॉज ऑफ द वुडन कॉस्ट आणि सिलिंग कॉस्ट हे आपल्या बजेटमध्ये इतकं नव्हतं आणि मला तो पोर्च माझा जो आहे जो तुम्ही आता बघताय तर तो ज्या लेवलला पाहिजे होता तो मला त्या पद्धतीनं मिळत नव्हता किंवा मी माझं व्हिज्युअलायझेशन त्या पद्धतीने मी करू शकत नव्हतो. आणि त्यावेळी मला ऑप्शन मिळाला, माझे मित्र विशाल पाटील, तर त्यांनी मला हा ऑप्शन दिला. तर त्यांची एक फर्म आहे, त्यांच्या फर्मकडूनच हे सगळं त्यांनी मला डिझाईन दाखवलं. ज्यावेळी डिझाईन दाखवल्यानंतर मी इतका इम्प्रेस झालो बिकॉज ऑफ ते दिसते वेळी इतकं लुक्रेटिव्ह आहे. वुडन बेस दिसतो. त्यानंतर जो पोर्च दिसतो तो पोर्चची जी काय पॉझिटिव्हिटी आहे ती एकदम सुंदर पद्धतीने झाली. आणि जो मला कलर पाहिजे होता, त्यांच्याकडे बरेच कलर आहेत, कलर ऑप्शन पण तुम्ही बघू शकताय, पण ज्यावेळी मला तो कलर पाहिजे होता त्या पद्धतीने तो कलर त्यांनी मला फाइंड आउट करून दिला आणि सेम मला बिल्डिंगला जो हवा होता त्या पद्धतीनं ती डिझाईन मला चांगल्या पद्धतीनं वाटलं. मी इमिडिएटली ते सिलेक्ट केलं. आता ह्या पाठीमागं काय की जे प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करत असते वेळी तर त्याचे बेनिफिट पण आपल्याला बघावे लागते. हे प्रोडक्ट ज्यावेळी फायनल केले तर त्यावेळी मी त्यांना प्रत्येक क्वेश्चन जे ते केले की माझ्या इथे रेनी सीझन आहे, रेनफॉल भरपूर आहे, बॅक्टेरिया तिथे होता कामा नये, त्यानंतर व्हाईस जो येता कामा नाहीये, त्यानंतर हीट सुद्धा त्या जनरेट होता कामा नये. तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांनी मला सांगितले की हो हे होतं. आणि ज्यावेळी मी हे वापरलं, ज्या दिवसापासून मी याचं युटिलायझेशन करतो तर मला हे उत्कृष्ट प्रोडक्ट वाटतं. हे प्रोडक्ट जस्ट लाईक सिलिंगची कुठलीही बाकीची तुम्ही प्रोडक्ट कम्पेअर करा त्या लेवलचे नाही आहेत. हे डिफरंट आहे प्रोडक्ट. तुम्हाला दिसत असते वेळी असं पीव्हीसी पण ते पीव्हीसी पण नाहीये. त्यानंतर जो दिसते वेळी आहे ना त्याच्यामधला ओरिजिनल ज्याचा जो लुक आहे तो हेरिटेज आहे, त्यानंतर वूड बेस आहे आणि एक डिफरंट लेवल आहे की प्रत्येक लोक आल्यानंतर म्हणजे ह्याच सिलिंगकडे बघतात की हे नेमकं काय आहे प्रोडक्ट. हे युनिक आहे आणि असं मला वाटतंय की प्रत्येकानं हे प्रोडक्ट जर तुमचं नवीन कन्स्ट्रक्शन असेल, हॉल असेल, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं लिव्हिंग रूम असेल तर ही इतकी उत्कृष्ट दिसते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक एंटायर रूम मध्ये सुद्धा करू शकता आणि त्याचा फील जो आहे तुम्हाला प्रत्येक वेळी दिसेल. याच्यामध्ये कुठेही म्हणजे बॅक्टेरियाज वगैरे नसतात. त्यानंतर रेन जरी माझ्या इथे आता जर तुम्ही बघत असलं की रेनफॉल होतो पण रेनफॉल मधून सुद्धा त्या प्रोडक्ट विषयी कुठल्याही पद्धतीनं म्हणजे काहीही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही, बॅक्टेरिया होत नाही. तुम्ही जस्ट एक साधं जरी म्हणजे फडकं किंवा काही जरी जर तुम्ही वापरलं आणि स्वच्छ केलं तर ते एकदम पुन्हा अजून उठून दिसतं. त्यामुळे त्याला पुन्हा पॉलिश करायची गरज नाहीये, कलर करायची गरज नाहीये. जसं आहे ॲज इट इज तुम्ही विदाऊट मेंटेनन्स हे वापरू शकताय. हा जो प्रोडक्ट मला डिझाईन करून दिलेला आहे की JLE कंपनीने, तर त्याच्यामध्ये व्हेरी थँकफुल टू JLE टीम विशाल पाटील. याच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरेटिव्हली बाकीच्या सेलिंग प्रोडक्ट वरती जर करत असाल तर याची जी कॅरेक्टर आहे तर
एक पहिला जो आहे की थर्मल इन्सुलेशन आहे, सेकंड आहे ॲक्वेस्टिक इन्सुलेशन, म्हणजे जो काय नॉईज आहे तुमचा तो नॉईज, त्यानंतर इको आवाज होतो तो पण होत नाही त्यामध्ये, त्यानंतर हीट जनरेशन होत नाहीये, त्यानंतर कुठलीही केमिकल बाकीच्या तुम्ही प्रत्येक सिलिंग मध्ये जर बघितलं तर प्लास्टिक असेल किंवा PVC असेल किंवा बाकीचे अजून केमिकल बेस असतात. हा प्रोडक्ट जो आहे तो टोटली इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये कोणतेही म्हणजे केमिकल प्रोडक्ट कुठलेही वापरलेली नाहीये. त्यानंतर हा इझी टू क्लीन आहे, म्हणजे जरी डस्ट तुमच्या ह्याच्यामध्ये एरियामध्ये जर डस्ट असेल तर जस्ट तुम्ही कापड जरी करून तो साफ होतो, क्लीन होतो. त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करेन की जर तुम्हाला तुमच्या नवीन घरामध्ये एक लुक्रेटिव्ह सिलिंग जर हवा असेल तर तुम्ही 100% JLU इज अ बेस्ट ऑप्शन अँड इको फ्रेंडली प्रोडक्ट. थँक्यू.